काहीही बदलता येत नाही. मला केव्हाच लक्षात आले आहे की मोठी माणसे लहान मुलांना अगदी मूर्ख प्रश्न विचारतात, जणू त्यांनी सर्वांनी मिळून ते ठरवले आहेत. असे आढळते की त्या सर्वांनी सारखेच प्रश्न पाठ केले आहेत आणि सर्व मुलांना ओळीने तेच प्रश्न ती मोठी माणसे विचारतात. या गोष्टीची मला इतकी सवय झाली आहे की जर एखाद्या मोठ्या माणसाची माझी पहिल्यांदाच ओळख करून देण्यात आली तर पुढे काय होणार हे मला आधीच माहीत असते. ते असे घडते, दारावरची घंटा वाजते, आई दार उघडते. खूप वेळपर्यंत न समजण्यासारखी बडबड चालते आणि मग एक नवा मोठा माणूस खोलीत येतो. तो स्वतःचे हात चोळील, मग कान, मग चष्मा. जेव्हा तो डोळ्यांवर चष्मा ठेवील तेव्हा मला तो पाहिल आणि मी या जगात राहतोय हे जरी त्याला फार पूर्वीपासून माहीत असते व माझे नाव काय आहे हे त्याला उत्तम ठाऊक असते, तरी तो माझे खांदे गच्च पकडतो. अगदी चांगले दुखेपर्यंत त्यांना दाबतो. स्वतःपाशी मला खेचून घेतो आणि म्हणतो, तर देनीस, तुझं नाव काय? अर्थात मी जर उद्धट माणूस असतो तर मी त्याला सांगितले असते, तुम्हाला स्वतःला ठाऊक आहे, आत्ताच तर तुम्ही माझ्या नावानं मला हाक मारलीत, उगाच बावटपणाचा आव का आणताय? पण मी सभ्य आहे म्हणून मी बहाणा करतो की मी तसे काही ऐकले नाही. मी फक्त वाकडे स्मित करतो आणि एका बाजूला डोळे फिरवत उत्तर देतो, देनीस. तो पुढचा प्रश्न टाकतो, तुझं वय किती? जणू काही त्याला दिसत नाही की मी ना 30 वर्षाचा ना 40. माझी उंची किती आहे त्याला दिसते. त्या अर्थी त्याला समजले पाहिजे की माझे वय जास्तीत जास्त 7 किंवा फार फार तर 8. मग कशाला विचारायचे? पण त्याच्या स्वतःच्या मोठ्या माणसाच्या कल्पना असतात, सवयी असतात आणि तो मला पुढे छळत राहतो. आ? किती वर्ष तुला? आ? मी त्याला सांगीन 7.5. इथे तो डोळे मोठे करतो आणि जणू काही मी त्याला सांगितले की कालच मला 161वे वर्ष लागले अशा थाटात दोन्ही हातांनी डोके गच्च धरतो. एकाच वेळी 3 दात दुखत असल्याप्रमाणे तो अक्षरशः कणतो, अयई ग, 7.5, अयई ग. पण त्याची कणव येऊन मी रडू नये आणि तो थट्टा करतोय हे मला समजावे म्हणून अखेर तो कणायचा थांबतो. मला चांगलेच दुखेल इतपत जोराने तो आपली 2 बोटे माझ्या पोटात खुपसतो आणि जोरात ओरडतो, लवकरच सैन्यात भरती होणार आ? मग तो खेळाच्या सुरुवातीकडे परत वळतो. डोके हलवत आईबाबांना म्हणतो, कमाल आहे, कमाल आहे, एवढ्यात 7.5, एवढ्यात? आणि माझ्याकडे वळून पुढे म्हणतो, अगदी एवढासा छोटासा होतास तेव्हा पाहिला होता. आणि तो हवेत 20 सेंटीमीटर मोजतो. पण मला नक्की माहीत आहे की त्यावेळी माझी लांबी 51 सेंटीमीटर होती. आईपाशी तसा कागद सुद्धा आहे, कायदेशीर. पण या मोठ्या माणसाच्या बोलण्याचा मी राग मानून घेत नाही. ते सगळे सारखेच. आता मला ठाम माहीत आहे की त्याने विचारात पडले पाहिजे आणि तो विचारात पडतो, अगदी खूप. तो स्वतःच्या छातीवर डोके टेकतो, अगदी झोपला असे भासतो. इथे मी त्याच्या हातून सुटण्याची हळूच धडपड सुरू करतो, पण तो झोपलेला नव्हता. फक्त मोठा माणूस आठवत होता की त्याच्या खिशात आणखी कोणते प्रश्न होते. त्याला ते आठवतात आणि अखेरीस आनंदाने स्मित करून तो विचारतो, अरे हो, तू मोठेपणी कोण होणार? हा, कोण व्हायची तुझी इच्छा आहे? खरे सांगायचे तर मला गुफा संशोधक व्हायचे आहे. पण या नव्या मोठ्या माणसाला हे उत्तर नीरस वाटेल याची मला जाणीव आहे. त्याला माझे उत्तर समजणार नाही, अपरिचित वाटेल. तर तो गोंधळून जाऊ नये म्हणून मी त्याला उत्तर देईन, मला आईस्क्रीमवाला व्हायचंय. त्याच्यापाशी नेहमी चिक्कार आईस्क्रीम असतं. नव्या मोठ्या माणसाचा चेहरा ताबडतोब उजळतो. सर्व ठीक, सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे चालले आहे, सर्व सुरळीत आहे. म्हणून तो माझ्या पाठीवर थाप मारतो. पाठ भरपूर दुखते. वडीलधाऱ्या आवाजात म्हणतो, बरोबर, असं पाहिजे, शाब्बास. आणि इथे मी स्वतःच्या भाबडेपणाने विचार करतो की आता सर्व संपले आणि थोड्याशा धिटाईने त्याच्या तावडीतून सुटण्याची खटपट करू लागतो. कारण माझ्यापाशी मुळीच सवड नाही. अजून गृहपाठ करायचा आहे. एकूण 1000 उद्योग तटून पडलेले असतात. पण माझ्या मुक्ततेचा प्रयत्न त्याच्या ध्यानात येतो आणि त्या प्रयत्नाला तो मुळातून हाणून पाडतो. तो मला पायांनी आवळतो आणि हात गच्च पकडून धरतो. थोडक्यात
तो शारीरिक बळाचा वापर करतो आणि जेव्हा मी थकून माझी धडपड थांबवतो तेव्हा तो मला मुख्य प्रश्न टाकतो. सांग बघू माझ्या मित्रा. जणू काही त्याच्या घशात साप वळवळतोय अशा धूर्तपणे तो म्हणतो. सांग बघू, तुला जास्त कोण आवडतं, बाबा किंवा आई? मूर्ख प्रश्न. त्यात आणखी वाईट म्हणजे आई आणि बाबा दोघे समोर असताना त्यातून सुटका करून घेणे आवश्यक असते. मिखाईल ताल, मी म्हणेन. तो खदाखदा हसतो. असल्या चक्रम उत्तरांना ऐकले म्हणजे का कोणास ठाऊक तो खूप खुश होतो. 100 वेळा तो परत परत म्हणतो, मिखाईल ताल, हा 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 हा. कोणता? आ? आता यावर तुम्ही काय बोलणार सुखी आई बापांनो? आणखी अर्धा तास तो हसत राहील. आई व बाबा सुद्धा हसतील. मला त्यांची आणि स्वतःची लाज वाटेल. मी स्वतःशी प्रतिज्ञा करीन की नंतर हा भयानक प्रसंग संपल्यानंतर नकळतपणे बाबांसाठी आईचा पापा घेईन आणि आईसाठी बाबांचा पापा घेईन. कारण त्या दोघांवरही माझे सारखेच प्रेम आहे. सारखेच, अगदी शपथ. खरे तर ही एक साधी बाब आहे, पण मोठ्यांचे का कोणास ठाऊक समाधान होत नाही. या प्रश्नाचे प्रामाणिक आणि अचूक उत्तर देण्याचा मी अनेक वेळा प्रयत्न केला, पण नेहमी असे आढळले की या उत्तराने मोठे लोक नाराज झाले. जणू त्यांचा काहीतरी अपेक्षाभंग व्हायचा. त्या सर्वांच्या डोळ्यांमध्ये एकच भाव आढळतो. अरे रे, किती सामान्य उत्तर. तो आईवर आणि बाबांवर सारखेच प्रेम करतो. किती नीरस पोरगा. म्हणून मी त्यांना मिखाईल तालबद्दलची थाप मारतो. खुशाल असोत. तोवर माझ्या नव्या ओळखीच्या पोलादी मिठीतून सुटण्याचा मी आणखी एकदा प्रयत्न करतो. पण छे, तो भलताच भक्कम. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारणार, पण त्याच्या स्वरावरून मी तर्क करतो की मामला संपत आला आहे. हा प्रश्न अत्यंत हास्यास्पद असणार. जेवणाच्या शेवटी गोड खायला देतात तसा. आता त्याच्या चेहऱ्यावर एकदम भीतीचा भाव उमटेल. आज तू तोंड का धुतलं नाहीस? अर्थात मी तोंड धुतलेले असते, पण तो कुठे चाललाय हे मला छान माहीत असते. या जुनाट अनेक वार खेळलेल्या खेळाला परत खेळण्याचा त्यांना कंटाळा कसा येत नाही. पण उगीच लांबड नको म्हणून मी चेहरा पकडून म्हणतो, कुठं? काय? कुठं? अगदी अचूक, नेमके. मोठा माणूस तात्काळ तो शिळा उष्टा विनोद करील. डोळ्यांचं काय? धूर्तपणे तो विचारील. असे काळे डोळे का? त्यांना धुतलं पाहिजे. ताबडतोब न्हाणीघरात जा. आणि अखेर तो मला मोकळा सोडतो. मी स्वतंत्र होतो आणि माझ्या उद्योगांकडे वळू शकतो. छे, या नव्या ओळखी मला फार अवघड जातात. पण काय करणार? सर्व मुलांना यातून पार पडावे लागते. ना मी पहिला ना शेवटचा. त्यात काहीही बदल करता येत नाही.